चांगलं आहे ना हे बाजारवाला फील. चष्मा घालून बाजारात फिरणार. हा आहे हिंजेवाडीचा बाजार मोठा. सगळं इथे जसं आमच्या गावचा बाजार असतो एकदम सेम टू सेम तसंच एकदम. अगं वडाणीचा असाच आहे मस्त. हो एवढं हे कपडे बिपडे तर नसतात वडाणीच्या बाजारात, असतात थोड्याफार प्रमाणात असतात इथे जास्तच आहे. आणि सगळे स्टॉल इथे बसलेले असतात थोडे दुपारी. आता आम्ही सकाळी आलो ना, 11 वाजले फक्त. थोडं मोठ्याने बोलते येत नाही मग नंतर करता काही. तर आमच्यासोबत एक ट्रॅजेडी झाली आता. पुन्हा एकदा ट्रॅजेडी. पुन्हा एकदा कसं काय? लास्ट तिथे पण आपल्यासोबत ट्रॅजेडी झाली होती ना पोलिसांची. हां गोवाला पण झाली होती. आता आम्ही तर व्यवस्थित पार्क केलेली गाडी, तरी पण काय आता केली होती आम्ही हिंजेवाडीच्या मार्केटमध्ये आलेलो ना, तर पार्क केली होती बाजारात. काकू इतक्यात सांगितलं की नाही आहे, तर तरी पण आमची गाडी उचलून नेली आणि ती वाकडला आहे आता सध्या. आता मी तिला घेण्यासाठी जातोय. आज फॉरवर्ड होऊन तिकडे निघून गेली एकटे बिचारी. पटकन जावं लागेल आता, तिला रडत असेल ती. हो तर असं आहे, बघू काय होतं गाडीचं. पैसे घालून येऊ, संडे आहे ना. मी ठरवलं होतं शॉपिंग नाही करायची, पैसे नाही घालवायचे म्हणून. मग आता तो जो पैसा आहे तो आम्ही आता अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. आम्ही आमची गाडी सोडवून आणली आहे. त्याचा जो किस्सा आहे तो तिचा रेज व्यक्त करेल थोड्या वेळाने, घरी गेल्यावर सांगेल कदाचित. सध्या आता आम्ही आलो आहे डीमार्टमध्ये. आज मस्त आम्ही काय बनवणार आहे, गाजराचा हलवा. येस, त्याच्यासाठी थोडीशी प्रिपरेशन करायला आलो आहे आम्ही. किती घेऊ का बदाम? अर्धा किलो कमी घेऊ, थोडं घेऊ. काजू घ्यायचे का बदाम घ्यायचे? मला काजू इतके नाही आवडत. पण याच्यात काजूला टाकता ना. बदाम टाके ना. नाही का काजू हलवा असतो का बदाम हलवा असतो? हां का, ठीक आहे चालेल घे मग. कमी. तर मी डीमार्टमधून आलेलो आहोत. ड्रायफ्रूट हाऊस. बदाम कुकिंग म्हणजे शिजवतो सगळं आपण कशात मग ते शिरा लाडू ते हेच घेऊ ना. आफ्टर लॉंग टाईम नारळ पाणी प्यायला पण आलो आहे. असे असतं आमच्या गाडीमध्ये पोल्युशन. गाडीमध्ये असं असतं आपलं हाल बांधलेलं. तर यांची बॅग कधीची खराब झालेली चेन ती आम्ही आज रिपेअर करायला आलो आहे फायनली. गौर से देखिए इस इंसान को, कसं विदेशी कपडे घालून हे करत आहे स्वतःला. देशद्रोह. देशद्रोह येथील पोलीस मला देशद्रोह म्हणून, देशद्रोही. तर बाजारातून आणलेलं चिक्कूचं आता आपण चिक्कू शेक बनवणार आहोत. तर बघूयात. काय छोटी प्रोसिजर आहे, जस्ट चिक्कू कट करून घ्यायचे. चिक्कूच्या ह्यालाच काहीतरी लागलेलं होतं, त्यानंतर यात टाकायचं आणि दूध जितकं लागेल तितकं आपल्याला. मस्त बनवूयात आता चिक्कू शेक. येस, तर आपला मस्त चिक्कू शेक रेडी झालेला आहे. काहीच नाही टाकलं, फक्त दूध, चिक्कू. एका साईडने टाकलं पाहिजे.
नॅचरल गोष्टीमध्ये हिचं बघा काय चाललंय. डार्क चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट एकदम नॅचरल असतं आणि खूप हेल्दी असतं म्हणून टाकते. फक्त मी पण त्याला मग याची टेस्ट किती छान लागेल. नॉर्मलच मला तर तेच हां. घ्यायची एक्साइटमेंट आहे की ठीक आहे ना, मी मी खूप साय टाकेल. टाकली आहे त्यामुळे एकदम मस्त लागेल ते. बघा किती सुंदर दिसते आता. हं? असं पाहिजे. तूच पी, माझ्याच्यात नको टाकू हा काही. ते माझा कप तो आहे दुसरा. कोणता दुसरा? त्याच्यात नाही येतो. आम्ही फक्त काय संबंध काही तुझं म्हणजे तोंड दाखव आपलं. स्वतःच हे केलं चांगलं आणि माझ्या याच्यात मी नाही घेणार आहे तो. मी माझाच पिणार आहे. पहिलेच सांगतोय. हे काढलं नाही ह्याचं. माझ्या याच्यात टाक व्यवस्थित ते. माझं आहे ते. माझं आहे ते. माझं आहे. चल आता बस झालं. चल चलो अब तिथे रिव्ह्यू देते. हात थोडं बंद करा. स्नॅप सीन्स. माझा कप मी पिलेला आहे. तो माझा आहे ना चॉकलेटवाला. नाही नाही का आता? नाही. हा इतक्या वेळ तो होता ना माझा. का ग? कसला आलाय बा. कडक. चला उद्या आपण बनाना करू. बनानाचं तर आज मी ट्राय करणार आहे समीर स्पेशल चिकू शेक. आणि जास्तच एक्साइटेड झालीस का रिव्ह्यू देण्यासाठी? तर मी आता देते त्याचा रिव्ह्यू आणि सांगते. मला तर आवडलंय. खूप भारी आहे. खूप मस्त. नो ॲडेड शुगर नथिंग. खूप भारी आहे. तुम्ही पण नेक्स्ट संडे ट्राय करा. रेसिपी सांगितली काय बेसिकच आहे. बेसिक रेसिपी आहे. खूप साधी आहे. मस्त आहे पण छान आहे. तर आपण आता स्टार्ट करतोय गाजराचा हलवा बनवायची रेसिपी. पहिले आपण गाजर घेतलेत. हे थोडेसे परवा आणलेले गाजर होते. आम्हाला परवाच बनवायचे होते पण ठीक आहे. मग त्याचं ते आणलेत. नवीन पण आणलेत. नवीन यांना क्षितिजा आता त्यांना साफ करते थोडेसे. आणि मग हे याचे. तर हा विदिन 5 मिनिटात झालं आहे मशीनमुळे. फास्ट एकदम बघू शकता तुम्ही. 2च मिनटं लागले असेल. हां एकदम फास्ट फूड प्रोसेसर आमच्याकडे बजाजचं. छान आहे पण एकदम बघू शकता तुम्ही. आपले जसं करतो आपण तसंच ग्रेट होतं. मस्त आहे. तर क्षितिजाने मस्त ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेतलेत. आता आपण आपला गाजरचा हलवा बनवायला घेऊयात. त्यामध्ये जाईल आता भरपूर तूप आणि त्यानंतर अगं जातं ना आता ते. तू मोठे मोठे बघितले नाही का फूड ब्लॉगर ते म्हणजे रेसिपी बनवणारे. मराठी कच्चा आहे सोनू. अच्छा ठीक आहे. आपलं कच्चं आहे का? तर तुपामध्ये आता मस्त की जे आपण किसलेलं गाजर आहे ते टाकलंय. ते टाकलं. बघा बायको असणं किती इम्पॉर्टंट आहे. तरी तुमचं वाक्य पूर्ण करायला रेडी. बघूया दादा कसं बनतं. भरपूर आहे. 1 किलो झाला असेल क्षितिजा. 1 किलो गाजरचा हलवा. किलो मला श्रिंक पण जेवढा कमी होईल तेवढा. पाव किलोच होईल. हो अच्छा मग बरं आहे. पाव किलो तिकडे पण आहे बघ. ते साखर पण व्यवस्थित मेल्ट झाली आहे त्यामध्ये. तर आता मी त्यामध्ये दूध टाकणार आहे. बघू शकता खूप सारं दूध टाकायचं. तुमच्याकडे जर क्रीम म्हणजे साय असेल तर ती टाकायची भरपूर. त्याने आणखी छान टेस्ट येते. तर ते सोक होईल छान आणि मग आपला गाजराचा हलवा तयार.
तर दूध टाकलंय, थोडं परतलंय हलवा आणि आता त्यामध्ये आपण परतलेले ड्रायफ्रुट्स टाकलेत, काजू आणि बदाम. आपण टेस्ट करूया आता. कसं आहे? परफेक्ट हा? गोड, म्हणजे इतकाच गोड इनफ आहे. खूप छान झालं, खूप छान. तर तू पण एकच कर. टू गुड. मस्त. तर आता आम्ही जेवतो. शेपूची भाजी आणि पोळी पण बनवली. जेवणार. आज रविवार आहे त्यामुळे लवकर आम्ही म्हणजे आणखी लवकर जेवतोय. 7:30 वाजलेत आणि आम्ही जेवतोय असं मस्त. भूक लागली आता, छान जेवतो. बाय गाईज.